नमस्कार मंडळी, मी जयश्री तुमचं सुनंदा किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मटन खिमा कबाब कसा बनवतात ते बघूया। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी आपण एक स्पेशल मसाला बनवून घेऊ। त्यात धने, जिरे, काळी मिर्च आणि 4-5 लाल मिर्च असे भाजून घेऊ। जास्त लालसर नाही होऊ द्यायचे, फक्त थोडीशी आस लावू द्यायची। आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण बारीक पेस्ट करून घेतले। जास्त बारीक नाही, जास्त जाडी नाही। आता आपण खिम्यामध्ये ते टाकून देऊ। बघा तर मंडळी, आता आपण इथं 2 चमचा बेसन पीठ, बारीक मोठा चिरलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि 1 लिंबूचा रस, लेमन रस, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ब्रेड, ओला ब्रेड पाण्यात भिजवून टाकलेला त्याला, चवीनुसार मीठ आणि 1 अंड। आता आपल्याला ह्या मिश्रणाला एकजीव करून घेऊ। हे बघा, मस्त असं एकजीव करून घेतलंय आपण। आता आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवून द्यायचं एका बाजूला। चला तर आता आपल्याला कबाब सोबत खायला ग्रीन चटणी बनवून घ्यायची। त्यासाठी मी इथं पुदिना पाला घेतलाय। पुदिना पाला जास्तच घ्यायचा, त्याचा फ्लेवर मस्त लागतो। कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरची, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि चिंचेचं पाणी आणि चवीनुसार मीठ। आता आपण मिक्सरला बारीक चटणी बनवून घेऊ। बघा तर मंडळी, आपली चटणी मस्त अशा प्रकारे तयार झाली। आता एका वाटीत काढून घेऊ त्याला। हे बघा मंडळी, मस्त अर्धा तास असं मॅरिनेट झाले। आता आपण कबाब बनवायला घेऊ। हे बघा, असे छोटे छोटे गोल गोल कबाब बनवून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे कबाब बनवून घ्यायचे। इतर तवा तापला, त्यात आपल्याला शॅलो फ्राय करायचे। गॅस मीडियमच राहू द्यायचे। हे बघा, 5 मिनिटापर्यंत एका बाजूला होऊ द्यायचे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला पलटी करायची। हे बघा मंडळी, दुसऱ्या साइडून पलटून घेतलंय। अजून 5 ते 10 मिनिटापर्यंत होऊ द्यायचे। चला तर मंडळी, आता आपला मटन खिमा कबाब तयार आहे। आपण मस्त हिरवी चटणी बनवलेली अशा प्रकारे लावून घ्यायची। त्यावर आपला कबाब आणि मस्त 2-3 कांद्याचे स्लाइस। वाव! तर मंडळी, आपला मटन खिमा कबाब तयार आहे। तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।